सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मकर संक्रांती स्पेशल आजची आपली 5वी रेसिपी आहे. ती म्हणजे तीळ आणि शेंगदाणा मिक्स लाडूची रेसिपी. हे लाडू छान असे मऊसूत होतात, खूप टेस्टी बनतात. साहित्य बघूयात. या इथे आपण 1 वाटी भाजलेले तीळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण मिक्सरमधून जाडसर असं शेंगदाण्याची भरड काढून घेतलेली आहे. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. आता आपण कढईमध्ये 1 कप एवढ्या प्रमाणात घेतलेला गूळ टाकलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला गुळाचा पाक बनवण्यासाठी या इथे आपण साधारणतः 2 चमचे इतपत पाणी टाकलेलं आहे. फार पाण्याचा वापर नाही करायचा, फक्त 1 किंवा 2 चमचे इतपत. पाणी टाकल्यानंतर गूळ जो आहे तो छान व्यवस्थित मेल्ट होण्यास सुरुवात होते. आपण चेक करूयात पाक बनला की नाही. तर अजूनही आपला पाक जसा आपल्याला हवा आहे तसा बनलेला नाही आहे. पुन्हा 5 ते 6 मिनटे आपण गॅसवरती पाक पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही आपण स्लोच ठेवलेली आहे. पुन्हा एकदा मी चेक करून तुम्हाला दाखवते या इथे पाक बनला आहे की नाही. जेव्हा अशा प्रकारे हातामध्ये एक गोळा परफेक्ट गोळा बनतो तेव्हा समजून जायचं की आपला पाक जसा आपल्याला हवा आहे तो बनलेला आहे. त्यावेळेला यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी भाजलेले तीळ आणि 1 वाटी जी आपण शेंगदाण्याची भरड काढली ते आपण टाकलेलं आहे. आता हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये आता टाकूयात 1 चमचा इतपत तूप. तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही साधारणतः 3 ते 4 मिनटे हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मैत्रिणींनो स्लोच ठेवणार सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. आता आपण गॅस बंद करूयात. आपलं मिश्रण आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे. कढई आपण खाली काढून ठेवलेली आहे. या इथे मी लाकडी पाटावरती तेल लावून ठेवलेले आहे. आता मिश्रण हलकं गरम असतानाच आपण यावरती टाकणार आहोत, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. तुम्ही जर स्टीलचे वगैरे परात घेताल तर त्याला ते पूर्ण चिकटू शकतं. त्यामुळे मी या इथे लाकडी पाटाला तेल लावून त्यावरती मिश्रण जे आहे ते पूर्ण टाकलेलं आहे. मैत्रिणींनो, हे मिश्रण हलकं गरम असताना तुम्हाला लाडू वळायचे आहेत. एकदा ना मिश्रण थंड झाल्यानंतर ते पुन्हा कोरडं पडू लागतं किंवा कडक होऊ लागतं. तर या इथे आपण 1-1 चमच्याने थोडं साईडला टाकलेलं आहे. आता हाताला चटके भासू नये यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. हाताला पाण्याचा थोडासा ओलावा करून या इथे आपण लाडू वळण्यास सुरुवात केलेली आहे. मिश्रण हलकं गरम आहे. गरम असतानाच तुम्ही लाडू बांधायचे आहेत. तर या इथे मी तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे मी जो लाडू आहे तो तयार केलेला आहे. चमच्याने शक्यतो मिश्रण घ्या, कारण तुम्ही डायरेक्ट हाताने घेताल तर तुम्हाला चटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही चमच्याने अशा प्रकारे 1-1 चमच्याच्या आकारात साईडला तुम्ही मिश्रण घ्या आणि हाताला थंड पाण्याचा ओलावा करून तुम्ही या इथे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्या. अशा प्रकारे मी संपूर्ण ज्या मिश्रणाचे आहेत ते लाडू बनवून घेतलेले आहेत. आता हे तयार केलेले लाडू आपण ह्या एका बाउलमध्ये ठेवूयात. तर मस्त असे मऊसूत तयार झालेले आपले तीळ आणि शेंगदाणा मिक्स लाडू. मैत्रिणींनो, झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि मी दाखवलेली रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्की तुम्ही एक लाईक करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओळखीच्या परिचयाच्या तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना सारिका परिपूर्ण किचनची लिंक पाठवा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब